मुंबई महानगरात नागरिकांना उष्णतेच्या झळा. मुंबईत 36 तर ठाण्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पंढरपूरमध्ये चैत्र एकादशी निमित्त विठुराया रुक्मिणी मातेची महापूजा. चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी 4 लाख भाविक होणार दाखल. प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव हाती घेणार कमळ. केदार जाधव आज भाजपात पक्षप्रवेश करणार आहे. भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सहदेव पेटकर करणार ठाकरे पक्षात प्रवेश. आज दुपारी 1 वाजता मातोश्री उद्धव साहेब ठाकरे बांधणार शिवबंधन. सलोखा योजनेला 2 वर्षांची मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय. 1 जानेवारी 2027 पर्यंत योजनेत मुदतवाढ देण्यात आली आहे. तमाशा कलावंतांसमोरील आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झालेत. महाराष्ट्रात मराठीच चालणार, मनसैनिकांचा सदावर्तेंना इशारा. पेट्रोल डिझेलवर 2 रुपये अतिरिक्त उत्पादन शुल्क वाढलं, मात्र दर वाढणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.